गोपीचंद पडळकर जे आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर, शिक्षा ठोठावणं ज्याच्याकडे सर्व लक्ष होतं, मरेपर्यंत फाशी शिक्षा ठोठावणं, काय रिॲक्शन? ते अत्यंत घाणेरडं कृत्य केलं होतं. लहान बाळावरती अन्याय, अत्याचार आणि त्याला मारून टाकणं. म्हणजे माणुसकीला काळिंबा फासणारी घटना जी पुण्यामध्ये भोरला घडली. परंतु राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी विशेष लक्ष या सगळ्या विषयामध्ये दिलं. पुणे ग्रामीणचे पोलीस यांनी तात्काळ आरोपीला अटक केलं. 12 दिवसाच्या आतमध्ये सर्व तपास करून चार्जशीट दाखल केलं. 27 दिवसामध्ये 55 साक्षीदार तपासून पुण्याचे साळुंके साहेब म्हणून जे न्यायालय आहे त्यांनी फाशीची शिक्षा दिली. म्हणजे खूप लोकांच्यामधून समाधानाच्या प्रतिक्रिया आहेत की अत्यंत जलद गती, नाहीतर 5-5 वर्ष 10-10 वर्ष आपण त्या आरोपीला पोचतो आणि मग लोक विसरून पण जातात अशा घटना झालेल्या. परंतु इतक्या तात्काळ हे प्रकरण मार्गी लागल्यामुळं अशा घटना करणाऱ्यांच्यावरती जरा वचक बसेल, जरब बसेल, कुणी परत असा नाद करणार नाही. आणि अशा काही घटना ज्या घडलेल्या आहेत इतर पण त्या पण अशाच फास्ट ट्रॅकवरती दिल्या पाहिजेत आणि तात्काळ त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे. सर, एक महत्त्वाचं स्टेटमेंट जय पवारांनी केलेलं आहे का अर्थ खातं आमच्याकडेच येईल असं त्यांनी स्टेटमेंट केलं जय पवारांनी. ते राज्याचे मुख्यमंत्री महोदय त्यांचा तो अधिकार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय या सगळ्या बाबी ठरवतील. त्यांच्या अधिकारात ते काय निर्णय घेतील. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार अशी चर्चा चालू आहे. त्याच्यात उद्धव ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलेलं आहे, मराठी पंतप्रधान झालं तर आम्ही स्वागत करतो. सगळे स्वागत करतील ना. महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना वाटतं ना मराठी माणूस पंतप्रधान व्हावा. एक शेवटचा विश्वास नांगरे पाटील जे IAS अधिकारी आहेत, त्यांनी IPS अधिकारी आहेत, त्यांनी RSSचा कार्यक्रम ते जॉईन केला होता. RSSचा कार्यक्रम ते गेले होते, त्याच्यावर टीका चालू होती. त्याच्यावर त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की मी कायद्यात बसून गेलो होतो, कुठेही कायदा तोडला नाही. बघा, मी त्यांची प्रेस ऐकली. अत्यंत व्यवस्थितपणे नांगरे पाटील साहेबांनी भूमिका मांडलेली आहे. हिंदू जनसभा सुरू आहेत आणि त्या हिंदू जनसभेला ती लोक सगळी त्यांना निमंत्रण देण्यासाठी आली होती आणि ते म्हणले मी रमजानच्या कार्यक्रमाला जातो, मी बकरी ईदच्या कार्यक्रमाला जातो, मग मी हिंदू सभेला गेलो तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण काय आहे. आणि त्यांनी पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी काही चुकीचं केलं असं मला अजिबात वाटत नाही. एक शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे जिथे जे प्रचार जिथे जे दौऱ्याला जातात तिथे भाजपाला आणि शिवसेना टार्गेट करतायत आणि अशातच अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं का पंतप्रधान मराठी झालं तर मग त्याच्या मागचं काय वाटतं काय नाही, त्यांच्या स्टेटमेंटचा काय अर्थ आहे तो तुम्ही सगळ्या तज्ज्ञ लोकांनी काढावा. मी त्यामध्ये जाते. परंतु आता महायुती अत्यंत महाराष्ट्रामध्ये काम करते, लोकांच्या हिताचं काम करते. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये अत्यंत पारदर्शकपणे व्यवस्थितपणे राज्य सरकार आगेकूच करत आहे आणि त्यामुळं कुणाला काय वाटतंय, कुणाचं काय मत आहे, त्यांनी कुठल्या भावनेतून केलं आहे, शेवटी ते या विषयावरती स्पष्ट भूमिका मांडू शकतील. आता ते काय बोललेत मला त्याच्यावरती बोलायचं नाही. परंतु राज्यामध्ये महायुती अत्यंत व्यवस्थितपणे कामकाज करते. महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की मराठी पंतप्रधान आम्ही स्वागत करतो, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे RSSच्या कार्यक्रम कोण जातं, अनेक कार्यक्रमाला आम्ही जातो, ईदला जातो, सगळीकडे जातो, त्यामुळे RSSच्या कार्यक्रम कोणी गेलं तर त्यात वाईट वाटून घेणं हे त्याच्यात तथ्य नाही असं त्यांनी स्पष्ट गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले. सागरसह कपिल राव, झी मीडिया, मुंबई.